सर्वांना नमस्कार. मित्रहो, सकाळी लवकर उठलं पाहिजे म्हणजे नेमकं किती वाजता उठलं पाहिजे, कोणती वेळ बरोबर असते? तसंच सकाळी लवकर उठण्याचे फायदे कोणते कोणते असतात? सकाळीच व्यायाम करण्याचे फायदे कोणते कोणते असतात? हे सगळं करण्याकरता, हे फायदे जाणून घेण्याकरता अगोदर सकाळी उठणंच होत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे खूप जणांचा. तर त्याकरिता काय केलं म्हणजे सकाळी वेळेवर उठता येईल, त्यासाठी कुठल्या कुठल्या प्रॅक्टिकल टिप्स आहेत की त्या केल्या म्हणजे तुम्ही झोपू शकणार नाही त्यावेळेला, तुम्हाला उठावंच लागेल आणि उठून आपल्या कामाला लागावंच लागेल. अशा ह्या महत्त्वाच्या टिप्स, महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत की ज्यामुळे सकाळी लवकर उठू शकाल, हे सगळे फायदे घेऊ शकाल आणि किती वाजता उठायचं हे पण तुम्हाला कळू शकेल. तर यासाठी आजचा हा व्हिडिओचा खटाटोप आहे. या सर्व बाबीवर आज आपण चर्चा करूया. सर्वात महत्त्वाचं की अगोदर किती वाजता उठलं पाहिजे. याला कसं आहे की प्रत्येकाचं ध्येय कसं आहे, पर्पज कसा आहे, हा थोडासा ॲव्हरेज व्यक्तींनी, सर्वसामान्य माणसांनी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर 1 ते 1.5 तास उठलं पाहिजे असं म्हणतात. किंवा जे योगी ऋषी मुनी किंवा ज्यांना काही तपश्चर्या चाललेल्या असतात, काही महत्त्वाची कामं अत्यंत करायची असतात ठरलेली, तर त्यांच्याकरता ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आणि हे ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत असतं असं म्हणतात. 3:30 ते 5:30 पर्यंत. म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर 1 तास 36 मिनिटं उठलं पाहिजे. म्हणजे टोटल 96 मिनिट्स. हे त्याचं सांगितलेलं आहे सगळ्या शास्त्रांमध्ये. आता ते ज्यांना त्याची गरज आहे ते ठीक आहे. परंतु सर्वसामान्य माणसांनी किती वाजता उठलं पाहिजे? तर अंदाजे सूर्योदयाच्या अगोदर एखादा तास जर उठलं, तर हे खूप चांगलं आहे. निदान अर्धा तास तरी आधी उठा. हे उठणं एकदम चांगलं आहे. कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं, ज्यांना एक त्यावेळचा जो दैवी काळ असतो, हे शांत वेळ असते आणि त्यावेळेला अत्यंत उच्च ऊर्जेचा काळ पण असतो. तर या वेळेला ध्यान करणं, विद्यार्थ्यांना अभ्यास करणं हे खूप चांगलं असतं आणि यावेळेला सकारात्मक ऊर्जा वातावरणामध्ये खूप जास्त असते. म्हणून त्यांचे जे उद्देश असतात, त्यांचे जे ध्येय असतात, ते त्यांना साध्य करता येतात. म्हणून ही दैवी वेळ जी असते, ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात, त्यावेळेला त्यांनी उठावं हे योग्य आहे. परंतु सर्वसामान्य माणसानं सूर्योदयाच्या अगोदर अर्धा 1 तास उठणं अत्यंत आवश्यक आहे. या वेळेला उठलं पाहिजे मी असं सांगितलं, परंतु हे उठण्यासाठीच्या ट्रिक्स काय, याच्या टिप्स काय आहेत, काय केलं म्हणजे वेळेवर उठणं होईल हे आधी आपण पाहू. सर्वात पहिलं महत्त्वाचं आहे की माणसाला प्रश्न काय पडत असतो, एवढ्या सकाळी लवकर उठून करायचंय काय मला? म्हणून या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुमच्याकडे असलं पाहिजे आणि ते रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ठरवलेलं पाहिजे. म्हणजे काय होईल की पर्पज काय आहे, ध्येय काय आहे, की मला अभ्यास करायचा आहे, मला वाचन करायचंय, मला काय मेडिटेशन करायचंय, मला फिरायला जायचंय, मला व्यायाम करायचा आहे, माझं हे काम उरकायचंय, काय जे असेल ते फिक्स करा की उद्या मला सकाळी उठल्याबरोबर हे काम करायचं आहे. म्हणजे काय होईल की जेव्हा तुम्ही सकाळी जागे व्हाल ठरलेल्या वेळेप्रमाणे, कसं जागं व्हायचं ते आपण सांगणार आहोत. तर त्यावेळेला तुम्हाला लगेच ब्रेनला वाटेल, अरे आपण हे काम ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला उठणं आवश्यक आहे. हा पहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो अगोदर लक्षात घ्या. तसंच रात्रीचं जे जेवण असतं ते थोडंसं हलकं जेवण केलं पाहिजे आणि थोडंसं लवकर जेवण केलं पाहिजे. म्हणजे काय होतं की ते पचन जे असतं अन्नाचं व्यवस्थित झालेलं असतं, अंग हलकं फुलकं बनतं, डायजेशन चांगलं झालं, सगळं मेटाबॉलिझम शरीरामध्ये चांगलं झालं, तर शरीर चांगलं उत्साही आणि प्रसन्न आणि फ्रेश राहायला होत असतं आणि तुमची झोप पण पूर्ण होत असते. कारण झोप जर पूर्ण नाही झाली तर मग तुम्हाला सकाळी लवकर उठू वाटणार नाही. म्हणून झोप चांगली होणे हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच तुमची जी वेळ असते, आता सध्या तुम्ही ज्या वेळेला उठता, प्रॅक्टिकल टिप आहे की तुम्ही ज्या वेळेला उठत आहात त्याच्या एक अर्धा तास अगोदर उठा काही दिवसाकरता. त्यावेळेला तुम्ही सेट झालात एकदा की पुन्हा काय करा, त्या वेळेच्या पुन्हा अर्धा तास आधी उठायला सुरुवात करा. म्हणजे एक 10-15 दिवसांनी, 10-15 दिवसांनी ही अर्धा-अर्धा तास थोडी आधी वेळ आणि आपल्याला जे उठायचे 5, 5:30, 6च्या आसपास, तर या वेळेला येईपर्यंत ही वेळ अर्ध्या-अर्ध्या तासानं कमी करत तिथपर्यंत आणा. ही एक अत्यंत महत्त्वाचं आहे. कसं, जर तुम्हाला उठायची आता सध्या 7ला आणि 8ला सवय असेल, लगेच मी पहिल्याच दिवशी 5:30ला उठेन म्हणलं, तर ते बहुतेक जणांना शक्य होणार नाही. म्हणून ही असं वेळ हळूहळू बदलत बदलत चला.
याला जपानमध्ये कायझेन मेथड म्हणतात बघा. कुठलाही बदल हा हळूहळू केला की तुमचं शरीर आणि तुमची बुद्धी हे दोन्ही त्याला ॲक्सेप्ट करत असतात. तसंच तुमची झोपेची पण निश्चित वेळ ठरवा. उठण्याची वेळ निश्चित ठरवण्याकरता अगोदर झोपेची वेळ निश्चित ठरवली की उठण्याची वेळ आपोआप निश्चित होत असते. हे त्याच्या मागचं पूर्ण गणित आहे. आणि याला काय म्हणतो की आपण बॉडी क्लॉक तुमचं सेट करणं म्हणतो आपण. म्हणजे कुठं सेट करायचं आपल्याला? झोपण्यासाठी आधी सेट करायचं, उठण्यासाठी ते आपोआप सेट होतं. त्याची तुम्ही काळजी करू नका. तसंच तुम्ही जो अलार्म लावणार आहात सकाळी, हा जो अलार्म लावायचा आहे तो तुमच्या झोपलेल्या जागेपासून बराच दूर अंतरावर ठेवा. म्हणजे तो वाजला की तुम्हाला उठावं लागेल, उठून तिथपर्यंत चालत जावं लागेल ते बंद करण्याकरता. नाहीतर ते सतत वाजत राहील, तुम्हाला वैताग वाटेल, वैतागून का होईना पण तुम्ही उठाल आणि त्या अलार्मकडे जाल. म्हणजे काय होईल, तुम्ही उठून तुमच्या बॉडीला एकदा मुवमेंट आली, मोशन आली, मग तुम्ही फ्रेश होऊन आपल्या आपल्या कामाला लागाल. जर जवळ ठेवला असेल हा अलार्म तर माणूस हात लगेच तिथं जाऊन तो बंद करून टाकतो. तर असं करू नका. तसंच उठल्याबरोबर पहिल्यांदा गोष्ट पहिली, ब्रश न लावता काहीही न करता अगोदर पाणी प्या. कारण काय झालेलं असतं, बॉडीला रात्रभर डिहायड्रेशन झालेलं असतं, पाणी कमी पडलेलं असतं शरीराला आणि ती पाण्याची भरपाई केली पाहिजे रात्रभर कमी पडलेल्या. म्हणून आम्ही सकाळी काय सांगतो, झोपेतून उठल्याबरोबर तुम्ही 2-2.5 ग्लास 3 ग्लास पर्यंत ज्यांना सवय आहे ते पाणी पिऊ शकतात, ते पिलं पाहिजे. म्हणजे लगेच तुम्ही फ्रेश आणि ते काय होतं, बॉडी हायड्रेट होते आणि तुम्हाला उत्साही वाटायला लागतं. तसंच तुम्ही झोपण्यापूर्वी रात्री एक पथ्य पाळा. रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्यापुरत्या वेळेमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टी व्ही असलं काहीही म्हणजे स्क्रीन टाईम अजिबात त्यावेळेला वापरू नका. ब्ल्यू लाईट तुमच्या डोळ्यामधून आतमध्ये जाऊ देऊ नका. मेंदूला विनाकारण स्टिम्युलेट करू नका. म्हणजे हे टाळलं पाहिजे. आणि ज्यांना जमेल थोडंसं झोपण्यापूर्वी पाय जरा धुवून घ्या थंड पाण्यानं. जरी कुणाला जमत असेल तर अर्धा 1 तासापूर्वी आंघोळच करून घ्या थंड पाण्यानं किंवा थोडीशी कोमट पाण्यानं. आणि पाय धुवून घेतल्यानंतर काय होईल की त्याला थोडंसं जर तेलानं पायांना तळपायांना मालिश केलं, तसं डोक्याला पण थोडंसं मालिश केलं तर चांगली झोप लागायला मदत होत असते. तर हे काय होईल की तुम्ही तुमची वेळ झोपायची ठरवली तर इथं सगळं हे व्यवस्थित होतं आणि तुम्ही सकाळी व्यवस्थित उठू शकाल. आणि झोपताना एक दीर्घ श्वास, थोडंसं चांगले अफर्मेशन्स, चांगली वाक्य, तुमच्या मनामध्ये चांगले विचार, उद्या काय करायचे सकारात्मक याचा विचार, उठल्याबरोबर मला पहिल्यांदा काय करायचं याची प्लॅनिंग, हे करत करत झोपा. म्हणजे तुम्हाला सकाळी उठणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. तर या सगळ्या जर तुम्ही टिप्स पाळल्या तर तुम्ही नक्की सकाळी उठू शकाल. आता आपण पाहूया की सकाळी लवकर उठण्याचे फायदे कोणते कोणते असतात. कारण फायदा नसेल तर माणूस कोणतंच काम करणार नाही. म्हणून हे फायदे जे असतात, सर्वात महत्त्वाचा फायदा होतो मानसिकतेसाठी. कारण ते वातावरण खूप शांत असतं, तिथं ऊर्जेचा स्तर पण चांगला असतो. तुम्हाला फोकस करायला, कॉन्सन्ट्रेशन करायला, एकाग्रता करायला आणि तुमच्या माइंडमध्ये चांगले विचार घेऊन तुम्ही सतत कार्य सुरू करायला दिवसभराचं, ही चांगली वेळ असते. म्हणून काय होतं, इथं कठीण कामं, सर्वात अवघड कामं म्हणतात, जे डोक्याला लागणारी किंवा विद्यार्थ्यांनी जो विषय सर्वात अवघड जातो आहे त्याची स्टडी या वेळेला करणं किंवा त्या विषयाकडे या वेळेला पाहणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे सकाळी झोपेतून उठल्याबरोबरची वेळ आणि रात्री झोपण्यापूर्वीची वेळ, या 2 वेळा जर तुम्ही चांगल्या प्रकारे वापरल्या तर तुमचा सगळा दिवस चांगल्या प्रकारे, तुमचं आयुष्य पण चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. तसंच तुमची इच्छाशक्ती चांगल्या प्रकारे वाढत असते. तसंच तुमचं एकाग्रता आपण सांगितलं आणि आळस कमी होत असतो. तसंच आता शरीरासाठी काय होतं, हे मनासाठी झालं. शारीरिक आरोग्य जे आहे ते चांगल्या प्रकारे मिळतं. कारण सकाळी उठल्यावर माणूस काहीतरी हालचाल करत राहतो, थोडासा व्यायाम करतो. कोणी फिरायचं करतात काम, चालण्याचं असेल, कोणी धावण्याचं असेल, कोणी पोहण्याचं असेल, कोणी एरोबिक्स करतील, कोणी योगासनं करतील, कोणी मेडिटेशन करतील, ध्यानधारणा करतील, प्राणायाम करतील, सूर्यनमस्कार करतील. हे काहीतरी पण करू लागलं तर ते शरीराला चांगल्या प्रकारे व्यायाम मिळेल. आणि शरीराला जर व्यायाम चांगल्या प्रकारे मिळू लागला तर बॉडी डिटॉक्स होत असते, बॉडी ॲक्टिव्ह राहत असते, रक्त सगळ्या अंगामध्ये सळसळ वाहत असतं. हे त्याचे फायदे आहेत. तसंच आपल्या शरीराला लवचिकता मिळते, आपले स्नायू मजबूत होतात, सांधे मजबूत व्हायला मदत होते, हृदयाचं आरोग्य, महत्त्वाचे अवयव जे असतात हे सगळे डिटॉक्स किंवा चांगलं कार्य करण्यासाठी त्याच्यामध्ये एकदम चांगली एनर्जी मिळते त्यांना, एकदम चांगली त्यांची अवस्था बनते. तसंच
सकाळच्या वातावरणामध्ये हवा शुद्ध असते, तिथं ऑक्सिजनचं प्रमाण पण चांगलं असतं आणि त्यावेळेला आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा फुफ्फुसासाठीचा जे ऑक्सिजन लागणार आहे आपल्या शरीरासाठीचा हा चांगल्या प्रमाणात मिळत असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून जात असतो. त्यामुळं तुम्हाला ताजेतवाना आणि फ्रेश वाटत असतं. हा पण अधिक चांगला ही आहे, फायदा आहे. तसंच सकाळी लवकर उठलात दररोज तर तुम्हाला दररोज जर तुम्ही 1 तास 1.5 तास दररोज उठलात 1 तास जरी, तर महिन्याचे तुमचे 30 तास होतात. म्हणजे तुम्हाला हे अधिकचा वेळ मिळू लागलाय. कुठली कुठली कामं वेगळी जी करायची आहेत, जी पेंडिंग आहेत तुमची, केली नाहीत तुम्ही, ते करण्याकरता तुम्हाला हा अधिकचा वेळ आहे. त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन करून तो वापरला पाहिजे. तसंच ही जी सकारात्मक ऊर्जा सकाळच्या उठल्यामुळे वाढत असते, तसंच संपूर्ण दिवस तुमचा उत्साहात जात असतो. चांगली पचनक्रिया, कारण सकाळी उठल्यावर पाणी पिलं, फिरून आलात की डायजेशन किंवा पचनक्रिया ही चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होत असते. जे मधले पाचक रस असतात, जे एन्झाईम्स असतात, ते पण चांगल्या प्रकारे स्त्राव होतात आणि या वातावरणामुळे, या मानसिकतेमुळे बॉडीमधील जे सगळे हार्मोन्स असतात हे पण चांगल्या प्रकारे शरीरामध्ये स्त्राव होतात आणि त्यांचं पण चांगल्या प्रकारे सर्व शरीरात कार्य होतं. तसंच तुमच्या चांगल्या सवयीमध्ये सुद्धा वाढ होते. कारण आता ही चांगली सवय तुम्ही काय करू लागलात, सकाळी लवकर उठू लागलात, व्यायाम करू लागलात, चांगल्या गोष्टी करू लागलात नाही तर, आणि चांगल्या सवयी वाढू लागल्या की वाईट सवयी आपोआप थोड्या कमी होत असतात. मग त्याच्यामुळे काय होईल की चांगल्या सवयी वाढल्या, तुम्ही चांगला माणूस बनायला लागता, तुमचं जीवन आनंदी बनायला लागतं, समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा चांगल्या प्रकारे वाढायला याच्यामुळं मदत होऊ लागते. आणि आता उशिरा उठल्यामुळं होणारी जी कामाची घाईगर्दी असते, कुणीतरी उशिरा उठतं, ऑफिसला जायचं असते, हे काम राहिलेलं असते, ते काम राहिलेलं असते, घाई गडबड असते, आवरायचं असते, काय राहून जातं की काय करायचं की हे अजिबात त्याला कळत नाही. ही जी धांदल असते, ही जी गडबड असते आणि त्यामुळे ज्या काही ह्याच्या चुका होतात, जी काही कामं राहून जातात, हे पण त्यावेळेला होणार नाही. ह्या धांदल गडबडच्या जो ताण डोक्यावर येत असतो तो येणार नाही. चिडचिड पण तुमची वाढणार नाही, याच्यावर खेकस त्याच्यावर खेकस होणार नाही, नकारात्मक भावना पण तुमच्या डोक्यामध्ये वाढणार नाही. आणि हे जे सगळे आपले, ज्याला आपण मिरॅकल मॉर्निंग म्हणतो, याचे जे फायदे आहेत किंवा हे जे गोल्डन आवर्स आहेत सकाळचे, याचे फायदे या अशा प्रकारे तुम्हाला मिळू शकतात. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण जे पाहिलं की किती वाजता उठलं पाहिजे ते लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे ते ॲडजस्ट करून का उठायचं हे ठरवून झोपलं पाहिजे. वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच तुम्ही काय केलं पाहिजे उठल्यानंतर हे पण थोडक्यात लक्षात घेतलं पाहिजे. आपण सकाळी लवकर उठल्याचे फायदे कोणते होतात आणि तुम्हाला हे उठण्याकरता आपण ज्या प्रॅक्टिकल टिप्स सांगितल्या त्याच्यातल्या कुठल्या 2-4 टिप्स तुम्हाला वापरता येतात, त्या टिप्स तुम्ही वापरून ठेवा. त्या प्रत्यक्षात वापरायला सुरुवात करा. म्हणजे काय होईल, हे सगळे फायदे तुम्हाला मिळतील. तर हे सकाळी लवकर उठण्याचे फायदे मिळवूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून